जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती भाऊ नाईक यांच्या बंदी भागात झंझावती प्रचार। हिंगोली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारामध्ये प्रामुख्याने माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश रावजी चव्हाण, डॉक्टर प्राचार्य मीनाक्षी सावळकर, PCC मेंबर महागाव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यकारी सदस्य, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य भीमराव चंद्रवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक स्वप्नील भाऊ नाईक, प्रेमराव वानखोडे, उबाटाचे तालुका अध्यक्ष सतीश नाईक, अरविंद चव्हाण, आकाश चव्हाण, राहुल ठाकरे, राहुल राठोड, नंदापुरी, अनिल पाटील, सुभाषराव जाधव, प्रल्हाद जाधव, सूर्यकांत पंडित, गोपीचंद दोडके, साहेबराव कांबळे, अविनाश वानखेडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि यावेळेस घटना वाचवायची असेल, आपल्या मुलाबाळांचे भविष्य चांगलं घडवायचं असेल, महाविकास आघाडीचा प्रचार अशा पद्धतीने सुरू आहे। या संदर्भामध्ये साहेब आपल्याशी चर्चा करणार आहे। साहेबांना विनंती करतो नाईक साहेबांना की आपल्याशी चर्चा करावी। हे ऑटोवाले बाबा ये ना पुढे जरासं। बाबा भेटले का तू थांब ना। सेवेसाठी आलेला आहोत। नागेश पाटील आष्टीकर साहेब आपले अधिकृत उमेदवार आहेत आणि आपण या ठिकाणी जेवढे जमलेले आहात ते सगळे तरुण मुलं आहात। आपलं भविष्य काय आहे, भविष्यासाठी आपल्याला लढायचं असेल, आपली घटना वाचवायची असेल, आपल्या घरातील ठेवायचं असेल तर एकमेव उमेदवार म्हणून नागेश पाटील आष्टीकरच आपल्यासाठी निवडून येणं अतिशय महत्त्वाचं आहे। भविष्याचा जर आपण विचार करतो म्हटलं, भविष्याचं जर आपल्याला चांगलं करायचं असेल, भविष्य जर आपल्याला चांगलं करायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सांगा की मशाल याच चिन्हावर आपण बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे। येणारी पिढी आपल्या सगळ्या लोकांना विषय विचारेल, आपल्या सर्व आमचं होऊन गेला पण तुमच्या लोकांचा विषय महत्त्वाचा आहे। भविष्यासाठी तुमच्या लोकांचं जर भविष्य चांगलं करायचं असेल, घटना वाचवायची असेल, आपल्या घरातील मुली बाळीचं संरक्षण करायचं असेल तर एकमेव महिलांचं संरक्षण करायचं असेल। मणिपूरची आपण घटना पाहिली, मणिपूरच्या घटनेमध्ये ज्या पद्धतीने 2 महिलेला पूर्ण वस्त्र काढून फिरवलं, रेप केलं आणि मारून टाकलं, पण पंतप्रधानाला एकही मिनिट जाण्यासाठी वेळ मिळालेला नाही। कालचं जर आपण पंतप्रधानाचं ऐकलं असेल तर पंतप्रधान असं बोलतात की जी घटना मणिपूरची झाली मला त्याच्याबद्दल खूप दुःख वाटते, पण तू तेव्हा का नाही गेला? तेव्हा तू फोटो शूटिंग साठी गेला होता प्रधानमंत्री, तेव्हा पण प्रधानमंत्री गेले नाही। मग आज ते वाक्य का वापरतात? कारण तुमच्या घरच्या आईचं बहिणीचं त्यांना मतदान पाहिजे, म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा असेल, या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही आज उभे आहात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली नसती तर आपण लोक कुठेतरी खितपत पडलेलो असतो आणि आपल्यावर राज्य करणारी ही जर आज लोक येत असेल तर तुम्ही लोकांनी विचार करायचा आहे। हो घातलेल्या 26 तारखेच्या निवडणुकीमध्ये सतत विवेक बुद्धीचा वापर करत असताना मशाल याच रोध चिन्हावर आपल्याला बटन दाबून विजयी करायचं आहे। तुमची मशाल, आमची मशाल, आपल्या सर्वांची मशाल। नागेश पाटील साहेब प्रत्येक गावात फिरू शकत नाही कारण आपण सर्व लोक पाहतो खूप मोठ्या प्रमाणात गावं आहेत, 2400 गावं आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही। आदिवासी समाजाच्या एका डीनला होऊन गेलेल्या खासदारांनी, म्हणजे जे आज जे खासदार आपल्या इथं वोटिंग मागत आहे